पूजेला वगैरे जाणार आहोत. आणि हा माझा फेवरेट फेस्टिवल आहे होळी म्हणजे. तसं सगळेच फेस्टिवल्स आपले महाराष्ट्रीयन फेवरेटच असतात, बट हा जरा जास्त आहे कारण रंगांची मजा येते, खूप सारी धमाल करतो आम्ही. तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. होळी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आमच्याकडे पण हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. मेन म्हणजे तो कोलीवाड्यात हा सण खूप मोठा असतो. आणि किती दिवस आधी पिल्ले लागतात ग? पिल्ले किती दिवस आधी लागतात? 15 किंवा 10. हां, 10 किंवा 15. काय काय जण तर 4 दिवस आधी पण लावतात. तर खूप मोठा असतो हा सण आणि कोळीवाड्यात तर बघण्यासारखा असतो हा सण. मला जायला जमलं नाही, पण मी नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा नक्की दाखवीलच. आणि क्लायमेट चेंजमुळे मला सर्दी पण झालेली आहे, आजारी पण आहे मी थोडी. काल आलो आम्ही, मी ब्लॉगमध्ये दाखवलंच. तर बघूया आता आपण. आणि मी जास्त घेणार नाही, घेतलं तर घेईल, दाखवीलच. कनेक्ट राहा. आता सकाळी केलेल्या आहेत नाश्त्याला शेवया. आणि आज होळी आहे तर व्हेजच खायला लागणार आहे. त्यामुळे आज बिरड्याची भाजी करायची, तर बिरडा सोलते मी आता. टॉप पण भरला होता या पोरींनी उपासला. समर वेब्स. आता मी कोशिंबीर बनवते लंचसाठी. घ्या. आता आम्ही पुरणपोळीला सुरुवात केलेली आहे आणि आता गॅसवर डाळ ठेवलेली आहे. किती वेळ करायचं आहे काय होते. मी खूप एक्सायटेड आहे, मला खूप आवडतात पुरणपोळ्या. आणि एका साईडला मला खायला पण लागतं. आणि वन साईड पीठ मळून झालेलं आहे. आता स्मॅश करायचं पुरण. एका साईडला डाळ ठेवलेली आहे शिजलेली, आता करतोय. गरम गरम पुरणपोळी आणि चाय, बेस्ट कॉम्बिनेशन आहे बघ. तुमच्या पुरणपोळ्या बघा, मी मगाशी नाश्त्याला खाल्ली, देवाला नैवेद्य दाखवून. तुमच्या झाला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत होळीची पूजा करण्यासाठी. अँड इट्स माय ट्रेडिशनल लुक. सिम्पल आहे आणि बघूया आता मी तुम्हाला दाखवीलच. कारण आणि मम्मी आमची येणार नाही आहे. हां, तर मी जाणार आहे वहिनीसोबत आणि नंतर दीदीसोबत जाईल. तर कनेक्ट राहा, बघा आमची होळी कशी असते ती. होळी हा सण वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतो. हिवाळा संपून नवीन ऋतू सुरू होतो, त्यामुळे हा सण नवीन सुरुवातीचं प्रतीक मानला जातो. लोक या दिवशी जुन्या वाईट गोष्टी विसरून आनंदाने सण साजरा करतात. होळीच्या दिवशी होळीची पूजा केली जाते. या पूजेचे धार्मिक आणि सांस्कृतिक खूप महत्त्व आहे. पुराणानुसार प्रल्हाद हा भगवान विष्णू यांचा खूप मोठा भक्त होता, पण त्यांचे वडील हिरण्यकश्यप हे अहंकारी राजा होते. त्यांना स्वतःला देव मानलं जावं असं वाटत होतं, पण प्रल्हाद फक्त भगवान विष्णूंची भक्ती करत होता. त्यामुळे हिरण्यकश्यप खूप रागावले आणि त्यांनी प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शेवटी त्यांनी त्यांच्या बहिणीला होलिका हिला सांगितलं. होलिकाला अग्नीपासून वाचण्याचं वरदान होतं, त्यामुळे ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली. पण देवाच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका जळून गेली. त्यामुळे या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो की सत्य आणि भक्ती नेहमीच जिंकतात आणि वाईटाचा नाश होतो. म्हणूनच आजच्या दिवशी आपण होलिका हिला पेटवतो. लोक या अग्नीभोवती फिरून पूजा करतात. नारळ, गहू, हरभरा आणि इतर धान्य अर्पण करतात. ही पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते असं मानलं जातं. परत रिटेक. हां, ए ते काय विचारते? काय नाही बोल. हा, झोपली आहे. गाईजला इथं मला काय विचारते? हा ठीक आहे. तुम्हाला काय 12 वाजता नाही मागच्या वेळेस कुठे होतात तुम्ही? काय 12 वाजता
उशीर होतो जरा लवकर नाही पेटवत उशीर होतो नाही काय पची काय पण ना काय पण ना आम्ही इकडे किती उंच त्याला असं दिसत पण नाही. आता दीदीची पूजा पण झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत घरी. काय तुझं आवडीचं हा लक्ष नाही. ओ काकी बाय. बघते शाऊ इकडे बघ माझ्याकडे अशीला. हे काय गळ्यातलं असं केलंयस शाऊ माझं आवडतं गाणं कुठलं सांग अगं सांग ना एवढा भाव का तुझं आवडीचं गाणं लागलं बघ. पडलो मी ए तुझं झालं का? नारळ फोडा. नाही नारळ त्या कधी अगरबत्त्या दिला. नारळ शेवटी फोडायचं. नारळ कधी सुरू झालं का सगळं अगरबत्ती लाव सगळं हे कर नंतर शेवटी नारळ फोडायचं. बघितलीत पूजा असं का कॅमेऱ्यावर हे येतंय. आता मी आलेले आहे घरी. आता मी चेंज करते आणि जेवून घेते कारण खूप लेट झालेला आहे. 10:30 वाजलेले आहेत. तर आता जेवते आणि मग भेटूया परत. कनेक्ट राहा. आणि आता मी चेंज वगैरे केलं जेवण वगैरे झालं माझं आणि आता आम्ही जाणार आहोत. होलिका दहन आहे. 11:40 झालेले आहेत आणि आता आम्ही जातो. तुम्हाला दाखवतेच. आणि आपल्या जेवढ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या सगळ्या होलिकामध्ये दहन होऊन चांगले विचार घेऊत ही प्रार्थना आपण नक्की करूया. कनेक्ट राहा. आता आम्ही जातोय. चल का जायचं चल जाऊया. काय करू अगं परत कोण नसेल तर उगाच थांबायला लागेल. नारळ घेतलंस का? नारळ नाही येते. ते आवाज आल्यावर जायला बरं. हां तर तिथं मच्छर जातो. उभा राहायचं कुठं काय? हां तिथे मच्छर हा, मस्त. मच्छर चावत राहतात ते. बसायला जागा नाही. बंदराची बसायला नाही. नाही तिथे फक्त आहे एक हे तिकडं बेंच आहे एक समोर. नाही आपण जिथे उभे राहतो तिथे तिथे आहे का बेंच? हा आहे बेंच. काय अशी लांब जा अजून लांब जा. हा काय आणलंय हाड 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 ओय ए हा बघ ह्यांच्याकडे आला आता. तुमच्याकडे आला. होय काय आणलंयस? नारळ होळी टाकायला. होळीत टाकायला. आणि नारळाचं पाणी खूप मस्त हा मस्त लागतं गरम एकदम. गरम एकदम. आमची होळी पेटली नाही रात्री 12 वाजत तरी. आणि त्या साईडची पेट तिकडची पेटली. त्या साईडला पण एक होळी आहे दिसत असेल. तिकडचे जाम गर्दी आहे. गर्दी आहे त्यामुळे दिसत नाही. पेंडा मिंडा लावलाय. ना आता बघ आग लागली. आग लागली. आम्ही ते आलो. अरे बोल. हा चालू केलंय. आई तू आता आमचं होलिका दहन होणार आहे फायनली. काय दीदी काम करते का? आणि आता होळी पेटणार आहे. फॉर फायदा थांबलोय. हा आहे माझ्याकडे. पाठवतो. कुठले स्टेटस टाकले मी. पाठवून पाठ.
काकू ये बाई मला नाही माहिती. अरे असले आता कशी द्या आता काय आता पिऊन घे भेटले. जरासा कशाला अक्का. हा ब्लॉग इथे सेंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. हॅपी होली.